मी इर्शाद शेख, राहत अली हायटेक नर्सरी मधून जे आपण मायक्रोसन बायो प्लांट प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांची जी G9 व्हरायटी आपण शेतकऱ्यांना दिलती, ते आज आपण त्या प्लॉटवर व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. काका, तुमचं नाव सांगा. माझं नाव सतीश तुकाराम वशेकर, राहणार पाटकुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुम्ही ही किती बाय किती वर लागवड केलेली आहे? ही मी 6x5 वर लागवड केलेली आहे. 6x5 वर. हा, किती झाडं बसवले तुम्ही? ही आता 1320 झाडं बसलेली. 1320. 20. ह्याच्या अगोदर केळी लावली का होय तुम्ही? होय, लावली होती त्यावेळेस जैनची लावली होती. जैनची. हा. ह्या आपल्या ह्या व्हरायटी मध्ये मायक्रोसन मध्ये हा. आणि दुसऱ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला काय बदल वाटतं आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? म्हणजे ह्यात प्लस पॉईंट काय आहे किंवा मायनस पॉईंट काय सांगू शकता? ह्यात प्लस पॉईंट मोठा एकदम म्हणलं तर ह्याला व्हायरस काहीच नाही. व्हायरस ह्या नाही. जातीला व्हायरस नाही. जैनच्या जातीला व्हायरस इतका आहे सध्याच्या काळाला. आता शेजारीच माझ्या बाग आहे. आता त्या 1100 पैकी 300 झाडाची जैन झाली हा. आहे आणि निमी झाडं बारीक, काय कमरेवढी येते, काय छातीवढी येते. पण ह्यात तसं नाही. ह्या पूर्ण तुम्ही कुठेही कॅमेरा फिरून बघा, एक टायमाला येण झालेली आहे सगळी. एका आणि टायमाला. सगळ्या झाडाची उंची एक समान वाढली आहे एक समान ह्या जातीची. आणि असं आहे, ह्या झाडाच्या फणीत अंतर जास्त आहे. हा. आणि कसं आहे, बाकीच्या आम्ही बघितलं जैनची किंवा बाकीची गुगळची व्हरायटी बघितली, त्याला केळाची संख्या वर्षात कमी आहे. कमी आहे. जैनचीला 17-18, फार तर 20 केळा येते. बरं. तसं ह्याला 35-34 केळापर्यंत केळा येते. आता हा, याला नंबर ऑफ फिंगर्स 34 ते 35 आहेत. आता हा, तुम्ही इकडे दाखवा जरा शेतकऱ्यांना. तुम्ही कुठला जरी गड बघितला ह्या बागेतला, तर तुम्हाला वन टाइम सगळीकडे एन झालेली दिसेल आणि एकसारखा सगळा समान प्लॉट आहे. बुंद्यामध्ये चांगला आहे, हाईटला चांगला पडलेला आहे. आणि काका, अजून तुम्हाला ह्याच्या पानाच्या थिकनेस मध्ये काय वाटते? पानं बाकीच्या व्हरायटीपेक्षा झाड वगैरे काय वाटतंय हा, का हा. रोगाला? म्हणजे ह्याला आता शेजारी आमच्या इथं ती तांबोरा रोग आलाय. हा. ती पानाला खालनं टिपके पडले? हा. तसं ह्याला काय नाही, हिरवगार पानं तुम्ही कुठे पण बघा, हिरवीगार पानायचं. म्हणजे रोगाला ही बळी पडत नाही. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता ह्या व्हरायटी बद्दल लागण्यासाठी? ही व्हरायटी अवश्य माणसाने लाव. आता मी अजून एक 10 दिवसानं मी ह्याच जातीची 5000 रुपये बुकिंग करायची मला अजून. अच्छा. हा. तर मला काय म्हणायचंय की आपण जे शेतकऱ्यांना जे वसेकर यांना जी रोपं दिलती नर्सरी मधून हार्डनिंग करून दिलेली होती, त्यांनी जी जेव्हा लावली, त्यांचं म्हणणं आहे की 2 ते 3 सुद्धा रोपं ह्यांची तुटाळ झालेलं नाही. नाही, कारण आपण नर्सरीमध्ये उन्हामध्ये ठेवून त्यांना रोपं दिलेली होती. इथून पुढे जर तुम्हाला अशी रोपं जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता. मी कमेंट मध्ये तुम्हाला माझा नंबर देतो. 98 22 40 93 06, 99 22 78 96 06. नमस्ते.